हॅलो फ्रेंड्स, आज आपण MPSC सबऑर्डिनेट सर्व्हिस UP ग्रुप सीच्या 2019चा प्रिलिमचा पेपर करणार आहे. तो ना अगोदरचा जो 20चाच होता. मला म्हणजे बरं ठीक आहे, होतं आपण पहिले आपल्याला फक्त पेपर डिस्कस करायची मतलब आहे. कोणता आहे, काय आहे, काही नाही. बस MPSCचा असला पाहिजे, प्रिव्हियस इयरचा आपल्या कामाचा असला पाहिजे. दॅट्स इट. इयर वगैरे काही मॅटर करत नाही. मी ते एडिट करून देते, ठीक आहे. आता पहिले याच्यामध्ये ना हे आहे म्हणजे करंट अफेअर. आपल्याला करंट अफेअरशी काही असं फारसं घेणं नाही, कारण की करंट अफेअर बदलत राहते. आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आपण कशापासून सुरुवात करायची? हां, आपण आपल्या पॉलिटीपासून सुरुवात करू. की पॉलिटीमध्ये काय म्हणते की बलवंतराव मेहता समिती स्थापन झाली. ती कोणत्या हेतूने स्थापन झाली ती? आता आपल्याला नेहमीच माहिती आहे की बलवंतराव मेहता समिती म्हणजे पंचायत राज. पंचायत राजसाठीच बलवंतराव मेहता समिती आली होती. पण आता पंचायत राज तर याच्यामध्ये डेमोक्रेटिक व्हिलेज पंचायत वगैरे सगळं दिलं आहे. मग याच्याबद्दल कोणतं करायचं? आता पंचायत तर बऱ्याच याच्यामध्ये दिलं आहे. तर तुम्ही बघाल, हा जो सेकंड ऑप्शन आहे ना, हा एकदम सटीक बसून राहिला. आपला जे ट्रिक आहे, आपली ट्रिक काय म्हणते, लांब लचक ब्रीफ आन्सर ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या आहे असा आन्सर चूज करा. ते काय? सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिकाधिक कार्यक्षमता आणण्यासाठी उपाययोजना सुचवणं. तेच म्हणताय ना त्याला. त्याचा मुख्य उद्देश होता कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आला होता, त्याच्या इव्हॉल्युशनसाठी, म्हणजे तो का काम नाही केला, अजून काय करायची गरज आहे, याच्यासाठी हा आला होता. आणि हा जो ऑप्शन आहे सेकंडवाला, तो खूप ब्रीफ आहे, वेल एक्सप्लेन आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये बघा तर तुम्ही ते त्याच्यातही समजेल की हाच ऑप्शन खूप सटीक बसून राहिला आहे. म्हणून ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. नेक्स्ट बघूया. महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाच्या बाबतीत कोणते विधान चुकीचे आहे? हे बघ, चूक विचारलंय की बरोबर, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे, कधी कधी आपल्याला सगळं माहिती असते, पण काही गडबडीमध्ये आपण चूक विचारलाय की बरोबर विचारलाय हे चेक न करता डायरेक्ट मार्क करत राहतो. त्याच्यामुळे हे आपल्याला पाहणं जरुरी आहे की काय विचारलंय. ठीक आहे. हे बघा, सरपंचाच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येत नाही. हे बरोबर आहे. अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3 लागतात. हे पण बरोबर आहे. जर एकदा अविश्वासाचा फेटाळला गेला तर 2 वर्ष मांडता येत नाही. बरोबर आहे. नेक्स्ट, सरपंचाच्या कारकिर्दीत अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. हे चुकलेलं आहे. काहींचे नाही म्हटलं चुकलेलं आहे, कारण की अखेरच्या वर्षाचं नसते, ते 6 महिने जर त्याच्या कारकिर्दीला राहिले असेल तर मग त्याला अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. म्हणजे पूर्ण वर्षाचा विचार नाही केला जात त्याच्यामध्ये. म्हणजे याच्या टर्म म्हणजे 5 वर्ष यांनी सगळे कंप्लीट करून राहिला आणि फक्त 6 महिनेच उरले, तेवढ्यासाठी अविश्वासाचा ठराव येऊन राहिला, तर मग तो ग्राह्य धरला जात नाही. पण अखेरचं वर्ष वगैरे असं काही त्याच्यामध्ये दिले, असे हे वेग टर्म आहे अखेरचं वर्ष. आता तुम्ही बघाल इथे 2 वर्ष व्यवस्थित दिले, इथे 3 तर 2 म्हणजे इथे स्पेसिफिक टर्म दिली आहे. पण इथं अखेरचं वर्ष म्हटलं. इथं अखेरचं वर्ष नाही, कारण की वर्ष मोजायसाठी तिथे ते दिवस वगैरेचा हे करतात. म्हणजे जेव्हापासून पहिली मीटिंग झाली तर ते आतापर्यंत जोपर्यंत टर्मिनेट होणार आहे, जोपर्यंत संपणार आहे त्याचा कालावधी. अखेरचं वर्ष एक वेग टर्म आहे, म्हणून हिला डिफाईन करता येत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपला आन्सर. नेक्स्ट, नीती आयोगाचा म्हटलंय. तेव्हा माहिती आहे का, खूप हे होतं की नीती आयोगाचा लॉंग फॉर्म काय. बऱ्याच जणांनी असं पालन झालं की हा ठीक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. इथे इन्स्टिट्यूट नाही आहे, ते इन्स्टिट्यूशन आहे. तुम्ही जर असं वेगळी पाहत असाल तुम्हाला समजत नाही, कारण की मला पण समजलं नव्हतं. बस नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ठीक आहे, नाही, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग. कधी कधी पॉप्युलर गोष्टी असतात पण आपण सरसरी नजर मारून निघून जातो. नाही, त्या पॉप्युलर गोष्टीमध्ये पण चुका दडलेल्या असतात, कारण की आपला जो स्वभाव आहे पटकन वाचायचं बाजूला वाचायचं नाही. मी तुम्हाला नेहमी सांगितलं की रीडिंग बिटवीन द लाईन्स, रीड द क्वेश्चन व्हेरी व्हेरी केअरफुली, कारण की क्वेश्चनमध्ये तुमचा आन्सर लपलाय. म्हणून क्वेश्चनला वाचणं आणि व्यवस्थित वाचणं खूपच जरुरी आहे. एक तर रॉंग विचारलाय. PM आहे
हे ठीक आहे, 1 जानेवारी 2000 हे पण ठीक आहे, पण त्याचं पहिलं ऑप्शन होतं ते चुकलेलं होतं, म्हणून पहिलं ऑप्शन आपला आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट, आता ही कलम विचारली आहे, याच्यामध्ये काय म्हणते की करेक्टली मॅच कोणता आहे म्हणते. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे करेक्टली मॅच आहे, कारण की हे बघा, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया आणि कॅग हे तिघे लोक खूप इम्पॉर्टंट आहे. यांना खूपदा विचारले जातात. तुम्ही यांना अंडर एस्टिमेट नका करू. तुम्ही PYQचं ॲनालिसिस केलंच ना, तर तुम्हाला दिसेल कॅग, अटॉर्नी जनरल, ॲडव्होकेट जनरल वारंवार विचारले जातात. आणि आपलं कॉन्स्टिट्युशनल बॉडी 324 मधलं हा 76 आर्टिकल आहे अटॉर्नी जनरलचं, ॲडव्होकेट जनरलचं आहे एक, आणि एक कॅगचं आहे 148 वगैरे. तर हे तिन्ही आर्टिकल तुम्ही माहिती आहे का, काय करा, PYQचे आर्टिकलची मी एक लिस्ट देईन, जे इम्पॉर्टंट आर्टिकल विचारले जातात. सुप्रीम कोर्टच्या ॲडव्हायझरी बॉडीबद्दल किंवा विधान परिषदेबद्दल, ते मी एका मस्तपैकी लिहून देईन आणि त्याची PDF पण शेअर करेल. ठीक आहे. आपण लवकरच एक टेलिग्राम चॅनल पण काढू, त्याच्यावर पण शेअर केला जाईल. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 आपला आन्सर आहे. आपल्याला जर एखादी स्पेसिफिक गोष्ट माहिती असली तर त्याच्यासोबत जायचं, उगीच टाइमपास नाही करायचं बाकीचं वाचण्यात आणि त्याच्याबद्दल विचार करण्यात. ठीक आहे. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद आहे. आता ठीक आहे, आता राज्याला राखेलच, इथं करेक्ट विचारला. ठीक आहे. आणि उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे. उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली होती. हो, जेव्हा तो म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट वगैरे आला होता तेव्हा त्याच्यामध्ये पण तरतूद केली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील चौथे उच्च न्यायालय आहे. पहिले ज्या मेट्रो सिटीज होत्या आपल्या, दिल्ली, म्हणजे मुंबई, नंतर कोलकाता, चेन्नई वगैरे, हे जे मेट्रो सिटीज होत्या तेव्हाचे मोठे सेंटर्स त्याच्यामध्ये झालं होतं. चौथं मग अलाहाबादमध्ये झालं होतं. तुम्ही बघितलं राणीच्या जाहीरनाम्यामध्ये दिलाय अलाहाबाद हायकोर्ट बद्दल, तर ते हेच आहे, ते चौथं वालं, ज्यामध्ये सगळे स्टेटमेंट्स आहे ना हे बरोबर आहे. आता पॉलिटीमध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो ना, तेव्हा आपल्या ट्रिक्स तर काम करतात, पण थोडंसं नॉलेज पाहिजे, कारण की याचा एकच सोर्स आहे लक्ष्मीकांत. त्याच्यामध्ये सगळेजण लक्ष्मीकांत वाचतात आणि सोपं असते पॉलिटी, फार काही कठीण नसते. सिस्टमॅटिक्सच्या गोष्टी असतात, त्यांना फारशा फिरवता पण येत नाही. आणि कॉन्स्टिट्यूशन रिजिड असल्यामुळे त्याच्यात आउट ऑफ द बॉक्स एकदम क्वेश्चन द्यायचे चान्सेस कमी असतात, म्हणजे सिलेबसच्या बाहेर जात नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. हा PYQ मधला क्वेश्चन तुम्ही थोडासा बाद जरी केला की पहिलं उच्च न्यायालय 1862 मध्ये आलं होतं, अलाहाबाद 4th होतं, आणि प्रत्येक राज्यासाठी असते, म्हणजे ह्याच गोष्टी, हेच PYQ मग समोर दुसऱ्या परीक्षेत ते PYQ म्हणतात. त्याच्यामुळे ज्या गोष्टी माहिती नाही त्यांना असं आपल्या माइंडमध्ये फिट करून घ्यायचं. आर्टिकल 324, हा 364 हे आर्टिकल खूपदा विचारलं जातं. हे आर्टिकल ना आपल्या मुख्यमंत्रीच्या कर्तव्याशी रिलेटेड असते. मुख्यमंत्री आणि राज्यपाल दोघंही आले आहेत त्याच्यामध्ये. आता पहा, इथे काय म्हणते, याच्यामध्ये कोणती तरतूद आहे म्हणते. पहिली म्हणजे इम्पॉर्टंट तरतूद विचारली आहे, त्याच्यामध्ये 2-3 तरतुदी आहेत, त्यातली एक इम्पॉर्टंट तरतूद आपल्याला विचारली आहे. त्याचे ऑप्शन खाली दिले आहे का, इथे ऑप्शन दिले आहे. मी तुम्हाला म्हटलं त्याच्यामध्ये 2-3 तरतुदी आहेत. त्याच्यामध्ये पहा, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जातो, इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्री सल्ल्याने नियुक्त होतात. ठीक आहे. राज्य प्रशासनामधील मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य आहे. ठीक आहे. मंत्रिपरिषद राज्याच्या विधानसभेत सामूहिकरित्या जबाबदार असते. ठीक आहे. मंत्रिपरिषदेच्या मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही, हे सगळं त्यांनी दिलंय. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणत्या तरतुदी येतील, आता आपण पाहतो 3 तरतुदी आहेत, त्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्या नेहमी विचारल्या जातात. तुम्ही त्याला पाठ केलं तरी चालेल. याच्यातलं म्हणजे असं आहे, याच्यामध्ये की हे जे आहे कम्युनिकेशन, हे जे आहे याच्यामध्ये 162 मध्ये, मला वाटतं 162 मध्ये की 3 मध्ये दिलं आहे की ती चीफ मिनिस्टरची ड्युटी आहे की गव्हर्नरला सगळ्या गोष्टी सांगणं.
बाकी 164 मध्ये सगळे येते की चीफ मिनिस्टर अपॉइंट करेल, नंतर बाकीचे मिनिस्टर्स अपॉइंट केले जातील, मग ते कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल राहतील आणि त्यांचा नंबर 15% पेक्षा जास्त नसणार. आणि 15% मध्ये अजून एक लक्षात ठेवा, 15% मध्ये आपला चीफ मिनिस्टरही येते. चीफ मिनिस्टर वेगळा नाही आहे, तो 15% मध्ये पण येते. आपल्या दिल्लीसाठी 7ची तरतूद आहे, बाकी राज्य जे छोटे राज्य आहे त्यांच्यासाठी 12ची तरतूद आहे. ठीक आहे, 12 मध्ये चीफ मिनिस्टर पण येते. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपला आन्सर आहे. याचं जे आहे ना, ह्या बीचं याचं वेगळं आर्टिकल आहे, 163च आहे. ऑप्शन नंबर 3 आपला आन्सर आहे. नेक्स्ट, हा आर्टिकल खूप इम्पॉर्टंट आहे. आर्टिकलची जेव्हा लिस्ट बघू आपण किंवा आता तुम्हाला लक्षात ठेवायचं तर हा आर्टिकल पण त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता, कारण की हा पण एक वन ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राज्याच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत ची यादी दिली आहे? तर तुम्हाला माहिती असेल, मी सांगू इच्छिते की जपान अशी एक कंट्री आहे. असंच्या असं वाक्य ना लक्ष्मीकांत मध्ये दिले की जपान अशी एक कंट्री आहे ज्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्याची यादी दिली आहे. तसं आपले मूलभूत कर्तव्य आपण रशियातून घेतले, जपानमधून नाही घेतले. त्याच्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा, जपानमध्ये यादी दिली आहे पण आपण तिथून नाही घेतले, आपण रशियातून घेतले. ठीक आहे. नेक्स्ट, भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार दिलेला आहे. आता कोणत्या गोष्टीबद्दल विवेकाधिकार दिला आहे? तर याच्यामध्ये असं आहे, अनुच्छेदानुसार राष्ट्रपतींना जो विवेकाधिकार डिस्क्रिशनरी पॉवर जो दिला आहे तो याच्यामध्ये 163 मध्ये दिला आहे. ज्या आपण गोष्टी डिस्कस केल्या होत्या राज्य मंत्रिमंडळ बनवण्याबद्दल आणि राज्यपालाच्या अधिकारांबद्दल, त्याच्यामध्ये ह्या 60चे जे आर्टिकल आहे याच्यामध्ये 54 आणि 52 मध्ये तर 54 मध्ये तर राज्यपालाचं पद असावं किंवा राज्याला राज्यपाल असावं हेच मेन्शन केलं आहे. पण 63 मध्ये 64, 63, 62 आणि 64 आणि 65 याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी आहेत राज्यपाल आणि मुख्यमंत्री बद्दल. त्याच्यामुळे हे जे आहे त्याचे डिस्क्रिशनरी पॉवर 163 मध्ये दिलं आहे. असं तुम्ही लक्षात ठेवता की 3चं इथे डबल झालं 6, म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर वाढल्या. गव्हर्नरला जास्त डिस्क्रिशनरी पॉवर असतात, स्वेच्छाधिकार असतात आपल्या राष्ट्रपती. स्वेच्छाधिकार म्हणजे काय असते, म्हणजे मनानं तो करू शकते, थोडीफार त्याला फ्रीडम असते, म्हणजे हे करायचं ते नाही करायचं त्याला विचारून नका. राष्ट्रपतीवर कसं बंधन असते, त्याला फार वेळा सल्ला बदलता नाही येत किंवा विधेयक वापस करता नाही येत, त्याच्यावर एक बंधन असते. पण राज्यपालाच्या बाबतीत तसं नसते, याला थोडीशी डिस्क्रिशनरी पॉवर जास्त असते, विवेकाधिकार जास्त असते. तो 163 मध्ये दिला आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. जर लोकशाहीचे मूल्यमान केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही. कोणते ओळखा? कोणते लोकशाहीला अनुसरून नाही आहे? पहिले अनुसरून कोणते आहे हे बघा. मुक्त व निष्पक्षपाती निवडणुका हे अनुसरून आहे, म्हणून ए ऑप्शन जिथे जिथे आहे ते गेले. म्हणजे सी ऑप्शन तर नक्कीच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, सी ऑप्शन बद्दल तर आपण काही विचार करणार आहे. मग कायद्यासमोर समानता हे पण लोकशाहीमध्ये येते. फक्त व्यक्तीची प्रतिष्ठा हे पण म्हणजे लोकशाहीमध्ये येते, असं म्हणता नाही की लोकशाहीमध्ये येत नाही, व्यक्तीशिवाय लोकशाही असू शकत नाही. पण अल्पसंख्याकांचं शासन हे नाही येत. आपण नेहमी म्हणतो की डेमोक्रेसी लोकांची आहे, लोकांचं शासन आहे. आपली ऑलिगार्की नाही आहे, म्हणजे अल्प लोकांचं शासन नाही आहे. त्यामुळे ऑप्शन सी आपला आन्सर आहे, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, याच्यामध्ये असं विचारलंय की कोणत्या गोष्टी या सूचीमध्ये आहेत, कोणत्या गोष्टी या सूचीमध्ये नाही आहे. त्याच्यामध्ये योग्य जोडी विचारली आहे. आता मी याला कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला एक ट्रिक सांगते. हे बघा, याच्यामध्ये हे पहा की सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणच्या तीर्थयात्रा हे बघा, इथे काय म्हटलं, सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणच्या तीर्थयात्रा राज्यसूचीमध्ये. हे पहा, आता मला सर्व प्रकार म्हणजे कुठले आले, सगळे प्रकार आले. सर्व ठिकाणी म्हणजे जम्मू अँड काश्मीरची आपली यात्रा आली, वैष्णोदेवीची, कैलास मानसरोवरची यात्रा आली, जी आपली इंटरनॅशनल बॉर्डर चायनामधनं होते, तर आपली पंढरपूरची पण यात्रा आली. पण असं होत नाही, कारण की कैलास मानसरोवरची यात्रा आहे त्याच्यामध्ये फॉरेन मिनिस्ट्रीचा इंटरफेअर असतो, त्याच्यामुळे फॉरेन मिनिस्ट्री आल्यावर राज्यसूची असणार नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला. ठीक आहे. बँकिंग जे आहे ते फक्त संघसूचीमध्ये येत नाही, संघसूचीमध्ये येत नाही.
त्याच्यामुळे हा पण ऑप्शन केला. दिव्यांग आणि बेरोजगारचं सहाय्य हे पण फक्त राज्यसूचीमध्ये येत नाही, हा ऑप्शन दिला. पहा, टपाल खाते, पोस्ट ऑफिस व बचत खाते हे संघ सूचीमध्ये येते. कोण की आता पहा, टपाल आपल्याला एकच आहे, आपण म्हणतो इंडियन पोस्ट. आपण कधी म्हटलंय का महाराष्ट्राचं पोस्ट? नाही. कोण की कम्युनिकेशन, डिफेन्स आणि फायनान्स ह्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात, हे संघ जे आहे ना ते आपल्या हाती ठेवत असतं. कारण की संघाला सगळ्यांना बांधून ठेवायचं आहे. त्यामुळे ह्या इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामुळे देशाचं म्हणजे अखंडत्व राहते, एकता व अखंडता राहते, त्या गोष्टी मोस्टली संघ आपल्या जवळच ठेवते. त्याच्यामुळे याचं ऑप्शन नंबर 2 आहे. ह्या ज्या वेलफेअरवाल्या असतात, म्हणजे लोकांचं हित करायच्या गोष्टी असतात, म्हणजे दिव्यांग, बेरोजगार किंवा हेल्थ, आपलं आरोग्य, स्वच्छता, ह्या सगळ्या गोष्टी एक तर कॉन्करंट लिस्टमध्ये सापडतील तुम्हाला, नाही तर राज्यसूचीमध्ये सापडतील. म्हणजे संघसूचीमध्ये असलंच असं काही जरुरी नाही आहे. आता ही जी आहे ना, हे नंतर हिस्ट्री चालू झालं. आता आपण पॉलिटी आपलं कंप्लीट केलं आहे. ठीक आहे, यावेळेचा आपला पॉलिटीचा हे झाला आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही डिफिकल्टी असेल तर मला विचारा. ठीक आहे, थँक्यू फ्रेंड्स.